परिसर अभ्यास भाग 1 चा नैसर्गिक संसाधने हा घटक अभ्यासणार आहोत। तर आपला घटक आहे नैसर्गिक संसाधन। तर नैसर्गिक संसाधने हे अभ्यासणारे आपल्याला संसाधन म्हणजे काय, संसाधनाला पर्याय शब्द काय असतो तो कोणाला माहिती का आपल्याला? नाही। संसाधनाला पर्याय शब्द असतो साधन, आणि संसाधन म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात ज्या घटक असतात, ज्या गरजा असतात, ज्या आपल्या घटकांपासून पूर्ण होतात त्यांना संसाधन असं म्हणतात। तर आपण आता संसाधनाची व्याख्या देऊया। आपल्या दैनंदिन गरजा ज्या घटकांपासून पूर्ण होतात त्या घटकांना संसाधन असे म्हणतात। तर आपल्या दैनंदिन गरजा कोणकोणत्या आहेत कोणाला माहिती का? अन्न, पाणी, वस्त्र, निवारा ह्या आपल्या दैनंदिन गरजा, त्या आपल्याला महत्त्वाच्या आहेत, महत्त्वपूर्ण आहेत आपल्या जीवनासाठी। तर त्याच प्रकारे आता आपण नैसर्गिक संसाधन म्हणजे हे बघूया। नैसर्गिक संसाधन म्हणजे ज्या आपल्याला निसर्गाने उपलब्ध करून दिल्या, जे निसर्गाकडून आपल्याला प्राप्त झालं, आपण त्यांना तयार नाही केले, निसर्गाने दिल्या, त्यांनाच बोलतात नैसर्गिक संसाधन। म्हणजे नैसर्गिक संसाधनची व्याख्या बघूया। नैसर्गिक संसाधन नैसर्गिक संसाधने म्हणजे जे आपल्याला नैसर्गिकरित्या उपलब्ध झाले आहे त्यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात। तर कोणाला माहिती का जे आपल्याला निसर्गाने दिलेले असं कोणते आहेत ते घटक, कोणते निसर्गाने दिलेले आपण तयार नाही केलेले? पाणी, जमीन, हवा हे आपण तयार करायला गेलो, ते आपल्याला निसर्गाने दिले, आणि हे पृथ्वीसाठी म्हणजे सजीव सृष्टीसाठी खूप महत्त्वाचे आहेत ते हवा, पाणी, जमीन, आणि म्हणून त्यांना निकम पृथ्वीचे आवरण असं म्हणतात। तर आवरण म्हणजे काय कोणाला माहिती का? आवरण कशाला बोलतात? आवरण म्हणजे कवच, पृथ्वीचे एक प्रकारचं ते कवच आहे, पृथ्वीभोवती असलेले ते कवच, जमीन, हवा हे झाले कवच। तर मी तुम्हाला आकृतीने समजवते। हे झालं शिलावरण। शिलावरण याचा अंतर पृथ्वीचा 100 मीटरचा असतो।
शिलावरण म्हणजे काय कोणाला माहिती का? कशाला बोलतात शिलावरण? हा? शिलावरण कशाला बोलतात? जमीन. जमीन. आणि हे आहे जलावरण. आणि वरती असतं हे वातावरण. तर शिलावरांमध्ये जे पृथ्वीने आपल्याला दिलेले आहेत त्यात कोणत्या कोणत्या गोष्टी समावेश होतात? शिलावरांमध्ये जे पृथ्वीने आपल्याला दिलेले आहेत, भूखंड, जमीन, पर्वत, पठार. हे जलावरांमध्ये येतं नद्या, नाले, परत समुद्र, महासागर. आणि वातावरणामध्ये येतं नायट्रोजन, हायड्रोजन यासारखे वायू असतात. हे तिघी मिळून एक जीवावरण तयार होतं. झालं सर? हो, 6 मिनिटं लागले.